मी देईन. मी सुद्धा तुझी कायम साथ देईन आयुष्यभर. असेच सुखदुःखात कायम एकमेकांच्या सोबत राहा. ते मी तारिणी, अगं तुम्ही दोघं कायम सुखात असणं यापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी. एक मिनिट. मी इथे आलोय हे बघून जर तुमच्या अपेक्षा वाढल्या असतील तर मी एक गोष्ट आधीच क्लिअर करतो. तारिणी, मी इथे आलोय म्हणजे मी सगळं विसरलोय किंवा मी कोणाला माफ केलंय असा अर्थ होत नाही. केदार, मी खरंच मनापासून तुझी माफ. नाही, राहू द्या. तुम्हाला जे बोलायचं होतं तुम्ही ते बोललात. आता त्यावरून मला पुन्हा नव्याने एक्सप्लेनेशन किंवा माफी नकोय. तुम्हाला जर माझ्यासाठी काही करायचं असेल तर एकच करा. तू सांग ना मला, तू म्हणशील ती करायला मी तयार आहे. माझ्याशी कामाशिवाय बोलणं टाळा. मला त्रास होईल असं काही वागू नका आणि मीही तुम्हाला त्रास होईल असं काही वागणार नाही. आपण आपल्यात जेवढं अंतर ठेवू तेवढं चांगलं आहे. नाही केदार, केदार, असं मला स्वतःपासून लांब नको करूस. काका, तारिणी, नवरा आहे तुझा, तो तुझं म्हणणं टाळू शकणार नाही. तो त्याला समजावून म्हणून बाबा चुकलाय रे, तुला माफ कर त्याला. खरं सांग, तुम्हाला यातलं काही माहीत नव्हतं. देवकी जिवंत आहे, केदार या जगात आहे, खरंच यातलं काही माहीत नव्हतं. मला कळतंय तुम्हाला आत्ता काय वाटत असेल ते, पण मी एक गोष्ट सांगू. तो आत्ता खूप रागवलाय, पण हा राग आत्ताचा नाहीये ना, गेल्या अनेक वर्षांपासूनचा साठलेला राग आहे. मला असं वाटतं की तुम्ही त्याला थोडा वेळ द्या. तुम्ही जर त्याला वेळ दिला तर तो होईल शांत. शांत होईल ना तो? हो, हळूहळू होईल शांत. त्याला जर तुमच्याबद्दल काहीच वाटत नसतं तर तो तुम्हाला भेटायला हॉस्पिटलमध्ये का आला असता? एक गोष्ट मनापासून सांगू तुला. हो. केदारने मला बाबा म्हणावं एकदा. म्हणजे डोळे मिटायची आधी माझी फक्त एकच इच्छा आहे. काका, अहो देवासमोर असं काहीतरी का बोलताय? मी म्हंटल ना तुम्हाला, तुम्ही थोडा वेळ द्या, तो नक्की शांत होईल. आणि बाप्पा आहे ना आपल्यासोबत, त्यांच्यावर विश्वास ठेवा. हळूहळू सगळं नीट होईल आणि तो तुम्हाला नक्की माफ करेल.